शेतकरी कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित 6.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम ट्रान्सफर। खरीपाच्या पिकाकरता शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा बँकांना निर्देश। जळगाव जिल्ह्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने चाळीसगाव तालुक्यातील शेतीचं मोठं नुकसान। केवळ उभं पिकच नाही तर शेतीची सुपीक माती गेली वाहून। माती वाहून गेल्यामुळे शेती करायची कशी, शेतकऱ्यांना पडला प्रश्न। नाशिकच्या उमरगा चांदवडमधल्या नाफेड आणि एनसीसीएफच्या गोदामावरती निकृष्ट दर्जाच्या कांद्याची साठवणूक। विंग फुटू नये म्हणून गोदामांना कुलूप, तर प्रशासनातील सनदी अधिकाऱ्यांनाही गोदामामध्ये प्रवेश देत नसल्याची वखार महामंडळ अधिकाऱ्यांची माहिती। रायगडच्या माणगाव तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरती लोणेरे पुलावरती खड्डा, तर नागोठाणे आणि वडखळ इथल्या पुलाच्या कामावरही प्रश्नचिन्ह। निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळे रस्ता उखडला। हिंगोली जिल्ह्यात भूजल पातळी वाढावी आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावं या उद्देशाने जलसंधारण विभागाने 7 बंधारे उभारले, मात्र त्यावर गेटच बसवण्यात आलेलं नाही। परिणामी पावसाचं पाणी अडण्याऐवजी थेट वाहून जातं, त्यामुळे खर्च केलेत लाखो रुपये पाण्यात गेले। रत्नागिरी शहरातील पटवणे हगर-वठार रस्ता पुन्हा एकदा खचला। संरक्षक भिंतीचं काम सुरू असतानाच वाहतुकीसाठी वापरला जाणारा रस्ता कोसळल्यामुळे नगर परिषदेकडनं रस्ता तात्पुरता बंद। सोलापूरच्या माढा तालुक्यामध्ये सीना माढा उपसा सिंचन योजनेचं पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचं तहसील कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन। प्रशासनाने तातडीने प्रश्न सोडवावा, आक्रमक शेतकऱ्यांची मागणी। धुळे शहरामध्ये 3 ते 4 दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा। नागरिकांकडून नाराजी व्यक्त। महानगरपालिकेने शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी। कॉलेज आणि क्लासेसवरती लक्ष देण्याची सध्या गरज, कारण कॉलेजची फी 20,000 आणि क्लासेसची फी 1,40,000। राज ठाकरेंचा खासगी क्लासेसच्या फीवरनं सरकारला सवाल। सरसंघचालक मोहन भागवत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं। भागवतांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला, पण त्याला उशीर झाल्याचं राज ठाकरेंचं मत। दिलीप गावित आले होते, मात्र त्यांना कुणी बोलावलं हे मला माहीत नाही। ते भेटीसाठी आले याची माहिती मला कुणी दिली नाही। दिलीप गावित यांना भेट दिली नसल्याच्या टीकेला राज ठाकरेंचं उत्तर। सुंदर नाशिक करून दिलं होतं, सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी वाट लावली। नाशिकमधील विकास कामं रखडली, झाडं तोडली जात आहेत, तरीही भाजपला निवडून दिलं जात असल्यानं राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत। मनसे विद्यार्थी सेनेच्या सभासद नोंदणीला चांगलाच प्रतिसाद। अमित ठाकरेंची माहिती। मुंबईतील कॉलेजमध्ये जाऊन अमित ठाकरेंनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद। राज ठाकरे यांच्याबाबत विद्यार्थ्यांना विश्वास वाटतोय, अमित ठाकरेंचं विधान। पुण्यातल्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या बदलीच्या निषेधार्थ नागरिकांची पोलीस ठाण्यासमोर निदर्शनं। मानवाधिकार आयोगाच्या नोटिशीनंतर झालेली बदली रद्द करावी अशी आंदोलकांची मागणी। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्षाची निवड जाहीर। पुण्यातील आकाश झांबरे पाटील यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती। देवगिरी निवासस्थानी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र। इंदापूरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर केलेल्या टीकेचा निषेध। पुणे जिल्हा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नोंदवला निषेध। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलला 11 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा मतीन पटेलवरती आरोप। नाशिक रोड न्यायालयाने मतीन पटेल विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं। भाजप नेते विजय चौधरी यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी। डॉक्टर हिना गावित यांच्याबाबतच्या कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणामध्ये कारवाई। हिना गावित यांनी नंदुरबारमध्ये अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा केला होता दाखल। मराठवाड्यामध्ये कुणबी जात वैधता प्रमाणपत्र संदर्भात जे आकडे पुढे आले ती वस्तुस्थिती। मनोज जरांगे यांच्या दाव्यात काही तथ्य नाही। जात पडताळणी समितीला जात वैधता प्रमाणपत्र नाकारण्याचा अधिकार। ओबीसी नेते बबनराव तायवाड यांची माहिती। महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या खासदारांचं संसदेबाहेर आंदोलन। संसद परिसरामध्ये मराठीत घोषणा देत आंदोलन। कथित सिद्धिविनायक मंदिरातील घोटाळ्याच्या विरोधात आंदोलन।
दिल्लीतील संसद भवन परिसरात विरोधी खासदारांचं आंदोलन, अमित शहा जवाब दो म्हणत विरोधी खासदारांच्या घोषणा. अमित शहांच्या संसदेतील उपस्थितीचा चार्टच विरोधकांनी दाखवला. खासदार प्रियंका गांधींसह विरोधी खासदार उपस्थित. धाराशिवमधल्या कृषी निविष्ठा घोटाळ्यामध्ये मोठी कारवाई. 15 कृषी अधिकारी निलंबित. संबंधित अधिकाऱ्यांकडून घोटाळ्याची रक्कम वसूल करून फौजदारी गुन्हे दाखल करा, आमदार कैलास पाटलांची मागणी. गडचिरोलीत पोलिसांकडून सापळा रचत तंबाखूच्या अवैध वाहतुकीवरती कारवाई. बोलेरो पीक वाहनासह 9 लाखांहून अधिक तंबाखू पोलिसांकडून जप्त, तर 2 जण पोलिसांच्या ताब्यात. सूत्रधार चंद्रकांत पिपरे फरार. बुलढाण्यामध्ये शिवसेना तालुका प्रमुखाच्या जुगार अड्ड्यावरती पोलिसांची कारवाई. 12 जण पोलिसांच्या ताब्यामध्ये. लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, तर शिवसेनेचा तालुका प्रमुख राजेंद्र बघे जुगार अड्ड्यावरनं फरार. चिपळूणमध्ये कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर कांचन मदार यांच्यावरती निलंबनाची कारवाई. महिलेकडनं गर्भपाताच्या औषधांच्या बदल्यात 4,500 रुपये लाच घेतल्याप्रकरणी कांचन यांच्यावरती कारवाई. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील मुलखेड गावामध्ये 2 घरामध्ये चोरी, एका व्यक्तीवरती जीवघेणा हल्ला, लाखोंचा ऐवज लंपास. घरातील 30 तोळे सोनं, 30 तोळे चांदी आणि 15,000 रुपयांची रोख रक्कम लंपास. अकोला शहरातील राऊतवाडी परिसरातील 2 ज्वेलरी दुकानांमध्ये चोरी, दुकान फोडत 12 किलो चांदीचे दागिने चोरांकडून लंपास. राऊतवाडी परिसरामध्ये वारंवार होणाऱ्या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीती. पिंपरी चिंचवडच्या तालेरा रुग्णालयामध्ये पुन्हा एकदा ऑक्सिजन गॅसची गळती झाल्याची घटना. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप.